नमस्कार. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये आज आपण किचन टिप्ससोबतच कॅन्सर होण्यापूर्वी शरीरामध्ये काय काय लक्षणं दिसतात ते आपण जाणून घेणार आहोत. तर याचा फायदा काय होईल की जर पटकन आपल्याला लक्षणं समजली तर आपण वेळीच याच्यावरती इलाज करू शकतो. तर व्हिडिओ पूर्ण पहा, खूप उपयुक्त व्हिडिओ आहे. कॅन्सर शरीरात पसरण्यापूर्वी ही 13 लक्षणं दिसतात, ते आता आपण जाणून घेऊया. जगात दरवर्षी खूप लोक कर्करोगाने मृत्युमुखी पडतात. कर्करोग हे मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. कॅन्सरची लक्षणे काय आहेत हे आज आपण पाहणार आहोत. वेळीच जर आपण खबरदारी घेतली तर कॅन्सरवर यशस्वी मात आपण नक्की करू शकतो. कॅन्सर हा एक गंभीर व जीवघेणा आजार आहे. कॅन्सर झाल्यानंतर लगेचच त्याची लक्षणे शरीरात आढळून येत नाहीत. तसेच कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ही इतर साध्या आजारासारखीच असतात. त्यामुळेच आपण या लक्षणांकडे सहसा दुर्लक्ष करतो आणि कॅन्सरच्या पेशी हळूहळू संपूर्ण शरीरभर पसरतात. कॅन्सरचे निदान होऊन उपचार सुरू करेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखल्यास कॅन्सरवर मात करता येते. तर कॅन्सरची लक्षणे दिसू लागताच ताबडतोब डॉक्टरांना दाखवणे गरजेचे असते. गेल्या 2-3 आठवड्यापासून जर तुमच्या शरीरात खालील काही लक्षणे दिसत असतील तर कदाचित ही लक्षणे कॅन्सरची असू शकतात किंवा ताबडतोब वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. रक्ताची तपासणी करून घ्या. तर काय आहे, वजन कमी होणे कोणत्याही कारणाशिवाय. अचानक वजन कमी होणे हे कॅन्सर होण्याचे मोठे लक्षण आहे. 5 किलो किंवा त्याहून अधिक वजन अचानकपणे कमी होणं हे कर्करोगाचे पहिले लक्षण असू शकते. त्याच्यामुळे वेळीच सावधगिरी बाळगा. अचानक वजन कमी होणे हे प्रामुख्यानं स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका किंवा फुफ्फुसांच्या कर्करोगाचे लक्षण असते. तर कोणत्याही कारणाशिवाय जर अंगावरील तिळाच्या आकारामध्ये, त्याच्या रंगात किंवा पोतामध्ये बदल जाणवला तर हे त्वचेच्या कर्करोगाचे म्हणजेच स्किन कॅन्सरचे लक्षण असू शकते. आपल्याला असा काही बदल जाणवला तर आपण थोडं गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. तोंडात बदल विनाकारण, तोंडात एखादी जखम झाली असेल, त्यातून रक्तस्राव होत असेल, वेदना होत असतील तर हे तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. आपण बऱ्याच वेळेला तोंड आलं असं म्हणून सोडून देतो, पण योग्य खात्रीशीर विलास त्याच्यावरती करायला पाहिजे. अशा ठिकाणी शक्यतो बधीरपणा येतो आणि अशी जखम औषध घेऊनही बरी होत नाही. तेव्हा थोडंसं आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. नेमकी ती जखम कसली आहे ते जाणून घ्यायला हवं. लघवी करताना रक्तस्राव होत असेल, म्हणजेच रक्त येत असेल तर हे UTI म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असू शकते. यालाच मराठीमध्ये मूत्रमार्गाचे इन्फेक्शन असे म्हणतात. परंतु जर हे नसेल तर हा मूत्रमार्गाचा कॅन्सर असू शकतो. ट्यूमर तयार झाल्यामुळे लघवीतून रक्त येऊ शकते. आपण आपल्या शरीराकडे थोडंसं गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं. काय आपल्या शरीरामध्ये अचानक बदल होत आहेत आणि ते कशामुळे. लघवीप्रमाणेच शौचामधून रक्त पडत असेल तर हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते. शौचामधून रक्त म्हणजेच मूळव्याधी असण्याची दाट शक्यता असते. परंतु रक्तासोबत वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे अशा तक्रारी असतील तर हा पोट, आतडी किंवा गुदद्वाराचा कॅन्सर असू शकतो. कधीकधी आपल्याला शरीरात पुरेशा लाल रक्तपेशी अर्थात रेड ब्लड सेल्स तयार होत नाहीत. या आजाराला म्हणतात लाल रक्तपेशी. अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरोमध्ये तयार होत असतात. यामुळे ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा यासारखे कॅन्सर होण्याचा धोका असतो. ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताचा कॅन्सर.
जर बरा न होणारा खोकला तसेच आवाज जड होणे ही लक्षणे फुफ्फुस, स्वरयंत्र म्हणजेच घसा आणि थायरॉईड ग्रंथींचा कॅन्सर असल्याचं सूचित करतात. दिवसभर काम केल्यानंतर आपल्याला साहजिकच थकवा येतो, परंतु कोणतेही कष्टाचे काम न करता थकवा येत असेल तर हे कॅन्सरचे एक लक्षण असू शकते. विश्रांती घेऊनही आपल्याला थकल्यासारखे वाटत असेल तर हे ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर किंवा पोटाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. या पेशी शरीरात पसरण्यासाठी शरीरातील पोषक तत्वांचा वापर करतात आणि त्यामुळे शरीराला पोषक तत्वे न मिळून आपल्याला थकवा जाणवतो. तर हे स्तन कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आपण इंग्लिशमध्ये बोलतो. स्तनाच्या आकारात बदल होणे, त्यावर गाठी निर्माण होणे ही स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण आहेत. स्तनाच्या भागाचा रंग बदलणे, स्तनाग्राभोवती बदल होणे किंवा स्तनातून असामान्य स्राव अर्थात डिस्चार्ज होणे ही लक्षणे कर्करोग झाल्याचे सूचित करतात. अन्न गिळताना त्रास होणे, घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे ही घसा, फुफ्फुस किंवा पोटाच्या कॅन्सरची लक्षणे आहेत. 2 आठवडे किंवा त्याहून अधिक काळ राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. अचानक व कधीही ताप येणे हे रक्ताच्या कॅन्सरचे मुख्य लक्षण आहे. जर तुम्हाला अवेळी कधीही ताप येत असेल तर थोडी शरीराची रक्ताची आपण तपासणी केली पाहिजे. या तापासोबत घाम येतो. हा ताप शक्यतो रात्री येतो. सतत डोके दुखते. 2 आठवड्यापेक्षा जास्त किंवा सतत डोके दुखणे हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते. सतत पोट फुगणे तसेच भूक मरणे हे कोलोन अर्थात आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमुख लक्षण आहे. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा. याने भात मोकळा सुटसुटीत होतो. यात आपण काही किचन टिप्स पाहूया. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला, म्हणजे दुसऱ्या दिवशी हे कडधान्य छान शिजले जाते आणि गॅसची पण बचत होते, पटकन पण शिजले जाते. डाळ चांगली होण्यासाठी अर्धा ते 1 तास आधी पाण्यात डाळ भिजत घाला. डाळीला छान चव येते. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा, म्हणजे पुलाव, खिचडी, वाटणांच्या भाजीमध्ये गरम पाणी वापरले की भाजी देखील छान लागते आणि शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. भाजीसाठी लागणारे वाटण आठवडाभरासाठी एकदाच करून ठेवा, म्हणजे स्वयंपाक करताना वेळ लागणार नाही. ज्वारीचे पीठ जुने झाले असेल तर त्यात 1 चमचा गव्हाचे पीठ टाकून भाकरी बनवा. भाकरी बनवताना अजिबात तुटणार नाही. रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट, फ्रेश क्रीमचा वापर करा. त्यामुळे भाजीला चव अप्रतिम येते. चेहऱ्याला हळद, गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो. शिवाय पिंपल्स देखील येत नाहीत.
या आजच्या काही आपल्या महत्त्वाच्या किचन टिप्स होत्या, त्यासोबतच आपण कॅन्सरच्या लक्षणाविषयीही या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर वर्षाज हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.